बोंबील फ्राय ही रेसिपी आज आपण बघणार आहे। त्यासाठी आपण बोंबील होते ते साफ करून घेतले स्वच्छ आणि त्याचे लहान लहान तुकडे करून घेतले। आता हे बोंबील आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावरती जी माती वगैरे असते ती निघून जाते आणि नंतर फ्राय करायला घेणार आहोत। तोंडाला चव नसते, त्यामुळे तोंडी लावण्यासाठी हे बोंबील अतिशय छान लागतात। या बोंबीलची आपण पातळ भाजी सुद्धा करू शकतो, कांदा वगैरे मसाला घालून पातळ भाजी। पण आज तसं न करता खिचडी सोबत आपण हे बोंबील फ्राय खाणार आहोत। अगदी कुरकुरीत तळून घ्यायचे आणि काही जास्त साहित्य लागत नाही। कांदा वगैरे याचा उपयोग न करता फक्त आपण धणे-जिऱ्याची पूड, जिरं, हळद, लाल तिखट आणि मीठ आणि तेलावर फ्राय करून घ्यायचे। अगदी करम पापडासारखे असे छान कुरकुरीत लागतात आणि तोंडाला चवही येते। आता आपण हे बोंबील स्वच्छ धुवून घेऊया। आता याच्यातले मी अर्धे बोंबील काढून घेतलेत, अर्धे बोंबीलचे तुकडे। ते आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत। खिचडी सोबत जसं आपण तोंडी लावायला लोणचं पापड असं घेतो, त्या ठिकाणी आपण हे बोंबील फ्राय घेणार आहोत। चवीला छान लागतात। तेल टाकून घ्यायचंय, तेल जरा जास्तच घ्यायचंय बोंबील फ्राय होण्यासाठी। जिरं टाकून घ्यायचंय, जिरं छान तडतडलं की मग हळद टाकायचे आणि आता हे धुवून घेतलेले बोंबीलचे तुकडे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। अगदी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे। सुरुवातीला फक्त आपण याच्यात हळदच टाकायची आहे। कांदा वगैरे आपण वापरणार नाहीये, कारण आपल्याला फक्त बोंबील फ्राय करायचे, त्यामुळे कांदा वगैरे नाही वापरणार आहे। आता हे गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती अगदी छान फ्राय करून घ्यायचे, तरच ते छान अगदी कुरकुरीत होतात। मोठ्या गॅसवरती होत नाहीत। अधूनमधून हलवायचे आणि फ्राय करून घ्यायचं। तिखट वगैरे आपण नंतर घालणार आहे, जेव्हा हे छान फ्राय झाले की त्यानंतर आपण त्याच्यावरती तिखट घालणार आहे। तिखट आधी घातलं तर काय होतं, तर असा धूर सुटतो तिखटाचा आणि ठसका जातो। त्यामुळे अगोदर बोंबील फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित तेलामध्ये आणि ते कुरकुरीत झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तिखट मीठ घालणार आहे। जे कोणी फिश खात असतील त्यांनाच त्याचा स्वाद अगदी छान आवडेल। अतिशय सुंदर लागतात हे फ्राय केलेले कुरकुरीत बोंबील। जर आपल्याला चपातीसोबत वगैरे खायचं असेल तर याची रस्सा भाजी छान लागते। कांद्याचं छान वाटण करून घ्यायचं आहे आणि रस्सा भाजी करायची आहे। पण आपल्याला नुसते तोंडी लावायला करायचे खिचडीसोबत, त्यामुळे आपण फक्त असे नुसतेच छान कुरकुरीत फ्राय करून घेणार आहे। जसं आपण बोंबील फ्राय करतो खिचडीसोबत खाण्यासाठी, तसाच सुका जवला असतो, तो सुका जवला पण असाच फ्राय करून घ्यायचा आहे। भाकरीसोबत खिचडीसोबत तो सुका जवला म्हणजे सुकट, ती पण तोंडी लावण्यासाठी छान लागते। अगदी कुरकुरीत फ्राय करून घ्यायची असते, ज्याप्रमाणे आपण आता बोंबील करतोय त्याप्रमाणे। फ्राय करताना कांदा टोमॅटो असं काही घालण्याची गरज नाही। एखाद मिनिट तव्यावर असंच राहू द्यायचं आहे आणि पुन्हा ते असं परतून घ्यायचं आहे। असं छान हलवून घ्यायचं आहे।
म्हणजे सगळीकडून छान परतले जातात व्यवस्थित, कुठेही कच्चे राहत नाही. त्यामुळे सगळीकडून असं छान हलवून घ्यायचं आहे. फ्राय करण्यासाठी जरा थोडा वेळ लागतो, म्हणजे ते कुरकुरीत होतात. अगदी पटकन काढले म्हणजे ते ओले ओले राहतात आणि ओले राहिल्यामुळे मग त्याची चव येत नाही, असे कुरकुरीत लागत नाहीत. तुम्ही एकदा जर खिचडीसोबत असे कुरकुरीत बोंबील फ्राय खाऊन बघितले तर तुम्ही ते नेहमीच कराल, इतके छान लागतात. जर असे बोंबील तुम्ही फ्राय करून खाल्ले नसतील तर नक्की करून बघा, नक्कीच आवडतील. आमच्याकडे तर हे क्रिस्पी कुरकुरीत बोंबील खिचडीसोबत अगदी सगळ्यांना आवडतात, खूप छान लागतात. अगदी जास्तच असं लालसर करायचं नाही आहेत. हे बघा, आता आपले बोंबील फ्राय, बोंबीलचा रंग पण बदलला आहे आणि जेव्हा आपण असं हलवतो तेव्हा असा हलवताना असा कुरकुर आवाज येतो, लक्षात येतं बोंबील फ्राय झालेत कुरकुरीत. रंग बदलला आहे आणि छान छान अगदी गुलाबीसर रंगावरती ते फ्राय झालेत. जास्त फ्राय केले तर ते जळतात, त्यामुळे एवढ्या रंगावरती व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण धणे जिरे पूड टाकून घ्यायचे वरून. फ्राय झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आहे, वरून धणे जिरे पूड टाकून घेतली आहे. काय होतं, तव्यावरती मग ती जळते. बंद करूनच धणे जिरे पूड, तिखट वगैरे टाकायचं आहे, नाही तर गरम तव्यावरती ते जळते. आता धणे जिरे पूड टाकून घेतले, चवीप्रमाणे मीठ, आणि थोडंसं तिखट परतून घ्यायचं. तयार झाले आपले सुके बोंबील फ्राय. खाऊन दाखवते. असे कुरकुरीत फ्राय झाले पाहिजेत. इथे आपण गरम गरम खिचडी केली आहे आणि त्यासोबत हे तोंडी लावायला बोंबील फ्राय. गरम गरम खिचडीवरती तेल टाकून घ्यायचं आहे आणि सोबत हे गरम गरम क्रिस्पी केलेले बोंबील फ्राय खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठी. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, हाईप द्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा.